एरंडोल जामनेर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली। सुदैवाने आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरला होता। तितक्यात भरधाव वेगात डंपरची आयशरला धडक बसली। या घटनेत डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे। डंपरवर कोणताही नंबर नसून दिवसा अवैध पद्धतीने वाळू वाहतूक केली जात असल्याने जामनेर महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले, मात्र जामनेर महसूल विभागाने मात्र तत्परता दाखवली नाही। जामनेर तहसील अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पद्धतीने वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे। अनेकदा तक्रारी करून देखील अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरत आहे। भरधाव वेगात जाणारे विना नंबरचे डंपर एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच महसूल प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोहीम छेडली होती, मात्र ही कारवाईची मोहीम पुन्हा एकदा जामनेर तालुक्यात घेणे गरजेचे झाले आहे। जामनेर तालुक्यात सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकवर किंवा अवैध पद्धतीने होणाऱ्या उत्खननांवर कठोर कारवाई होणार का? तसेच जामनेर तहसील अंतर्गत अनेक अवैध प्रकार सुरू असताना देखील तहसीलदार आपली पाठ थोपटून घेतात कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे। काय कसा अपघात झाला भाऊ? दादा गाडी साईडला लागलेली होती, ड्रायव्हर लोक बाथरूमला गेलेले होते। हां, डंपरवाला आउट साईडने येऊन गाडी ठोकून बाजूला चालला गेला। अच्छा अच्छा। पोलीस व प्रशासन काहीच करू शकत नाही। ते म्हणतात डंपरवाले की आमचं काही कोणी काही करू शकत नाही, करू शकत नाही म्हणे। अच्छा, मग पोलीस प्रशासन काय बोल करायचं गाडी झालं तर पोलीस प्रशासन काय बोलले? पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही बघू करताय। बरं बरं, आता तुझी गाडी जे ऍक्सिडेंट झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण करणार? ते बोलले करून देतात, पण चालले गेले ते डंपरवाले। ठीक।